वळूयात आता राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे। सोलापूरमधून बातमी येते। सोलापूर महापालिकेने लाखो रुपयांना खरेदी केलेल्या रुग्णवाहिका अक्षरशः धूळ खात पडून आहेत। चालकांची नेमणूक आणि गाड्या वापरात नसल्यानं या रुग्णवाहिका तब्बल 4 वर्षांपासून धूळ खात पडल्यात। महापालिकेच्या आरोग्य विभागातील रुग्णवाहिका, शववाहिका आणि कैलास रथ अशी एकूण 17 वाहनं आहेत। यापैकी 7 रुग्णवाहिका या तब्बल 4 वर्षांपासून बंद आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णवाहिकांकडे कोणीच लक्ष न दिल्यानं गाड्यातील बॅटऱ्या, स्टेपनीसह इतर साहित्यही चोरीला गेले। या संदर्भात सोलापूर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी बंद पडलेल्या या रुग्णवाहिकांची पाहणी केली आहे। यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांना अमोल शिंदे यांनी जाब विचारला असता या रुग्णवाहिका का बंद आहेत याचं उत्तर या अधिकाऱ्यांकडेही नाहीये। याचाच आढावा घेत आरोग्य अधिकारी आणि नगरसेवक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। केवळ ड्रायव्हर नसल्यानं सोलापूर महानगरपालिकेचे जे रुग्णवाहिका आहेत त्या अक्षरशः बंद पडून आहेत आणि या 7 ॲम्ब्युलन्समधलं साहित्य देखील आता चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। खरं तर सोलापूर महानगरपालिकेच्या या रुग्णवाहिका आहेत। जवळपास सोलापूर महानगरपालिकेकडं कैलास रथ सहित 15 रुग्णवाहिका ज्या आहेत त्या वापरात होत्या। मात्र कोरोनानंतर वापर कमी झाला आणि त्यानंतर ड्रायव्हर अभावी या सगळ्या रुग्णवाहिका ज्या आहेत त्या जवळपास 7 रुग्णवाहिका बंद पडलेल्या आहेत। मॅडम, तुम्ही स्वतः येऊन पाहणी करताय, तुम्हाला काय दिसतंय आता या? सर, यापूर्वी मी पाहणी केलेली, मी जेव्हा नवीन जॉईन झाले तेव्हा तर ॲम्ब्युलन्स या पडीक होत्या। मी सांगितलेलं इथल्या क्लार्का की रिमूव्ह करा ह्या आणि पाहूया त्यातले काय पार्ट्स गेलेले आहेत वगैरे, परंतु हो नाही करत ह्याकडे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं, हे मी मान्य करते। परंतु आता ज्या पण आहेत याचे जे बॅटरी किंवा जे पण पार्ट चोरीले गेले ह्याला पूर्णतः जिम्मेदार मी त्याच ड्रायव्हरला करते जे इथं वर्किंग आहेत, कारण बाहेरच्या लोकांनी काही केलेलं नाही ह्याला। त्यामुळे त्याची दुरुस्ती मी 8 दिवसात करून घेईल सर आणि व्यवस्थित रुग्णांना सेवा देण्याचा मी प्रयत्न करेल सर। बंद करण्याचं कारण काय होतं नेमकं? बंद हे ॲक्च्युली 2020 पासून बंद होत्या। जेव्हा नवीन ॲम्ब्युलन्स आले ना, हे जुन्या लोकांनी ड्रायव्हर लोकांनी जुन्या तशाच ठेवून दिल्या। त्यावेळेस चालू स्थितीमध्ये चालू स्थिती होती। ही गाडीच मी 2021ला दिलेली आहे, ही 21-22ला गाडी मिळाली आहे आणि ही 21-22ची गाडी जर तुम्ही जुनी ॲम्ब्युलन्स म्हणत असाल तर कसं होणार मॅडम? त्या गाड्या बघा, त्याच्यावरच्या तारखा बघा, ह्याचं रजिस्ट्रेशन बघितलं तर या सगळ्या ॲम्ब्युलन्स नवीन आहेत, त्याच्यापेक्षा जुन्या काही तुमच्या चालू आहेत असं नाही आहे। मग हे सरळ बाहेर तुम्ही बघितलं असेल, सिव्हिल हॉस्पिटलला इतका मोठा लोड आहे, शहराचं मेन हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल आहे, ग्रामीण असेल शहरी भागातले प्रत्येक लोक इथं आरोग्याच्या सुविधा घ्यायला येतात। बाहेर सगळ्या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स चालू असतात, तर आपल्या स्वतःला महापालिकेच्या गाड्या चालवायला अडचण काय? ह्या सरळ म्हणजे भ्रष्टाचार करण्याच्या दुसरा पवित्र आहे असं मी म्हणतो सर। चालक जे आहेत आपले परमनंट बेसिसवरती फक्त 6 चालक आहेत आणि त्यानंतर हे आपण थर्ड पार्टीकडनं घेतो। त्यांचं पेमेंट रेग्युलर होत नाही, 4-4 महिन्याने 3 महिन्यानंतर होतं, त्याचं फॉलोअप आपण घेतलं, ते 4 महिन्याचं आता 2 महिन्यावर करतात। परंतु काही चालक जे आहेत थर्ड पार्टीचे ते मध्ये सोडून जातात, त्यांना दुसरीकडे जर चांगला जॉब मिळाला तर। सांगू शकतो आपण किती आत्ता चालक आहेत? सध्या आपल्याकडे इथे जे थर्ड पार्टीचे ते 8 चालक आहेत आणि परमनंट आहे ते 6 आहेत। हे सगळे कर्मचारी किंवा ड्रायव्हर या सगळ्यामध्ये दोषी प्राथमिकदृष्ट्या त्यांना आढळत आहेत। मात्र या साहित्य चोरी प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांवरती फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती देखील आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने दिली जाते। त्यामुळे सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन कधीचा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।